ഇപ്പോൾ അന്താരാഷ്ട്ര യോഗാ ദിനത്തോടനുബന്ധിച്ച് നരേന്ദ്രമോദിയുടെ യോഗാഭ്യാസം ആരംഭിച്ചിരിക്കുന്നു. നമുക്ക് അതിലേക്കൊന്ന് പോയതിനു ശേഷം വലിയ തിരിച്ചു വരാം. एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन में लेके जाइए और धीरे धीरे श्वास छोड़ते हुए सिर को आगे की तरफ एक और बार धीरे धीरे श्वास लेते हुए गर्दन को ऊपर और श्वास छोड़ते हुए गर्दन को नीचे। और अब दोनों हाथों को नीचे की ओर लेके जाइए और सामान्य स्थिति में विश्राम कीजिए। अगला अभ्यास स्तंभ संचालन का अभ्यास करेंगे। जिसे भी गर्दन में दर्द है, कंधों में दर्द है, ऐसे व्यक्ति सावधानी के साथ इसका अभ्यास करना है। श्वास भरते हुए धीरे धीरे दोनों हाथों को साइड से सिर के ऊपर लेके जाइए और दोनों हाथों का हथेलियों का मुख बाहर की दिशा में हो और कंधे शिथिल हो और धीरे धीरे श्वास छोड़ते हुए दोनों हाथों को नीचे की ओर लेके आइए। एक और बार इसका अभ्यास करेंगे। धीरे धीरे श्वास लेते हुए दोनों हाथों को ऊपर और धीरे धीरे श्वास छोड़ते हुए दोनों हाथों को नीचे। अगला अभ्यास स्कंद चक्र अभ्यास। धीरे धीरे दोनों हाथों को बगल में से कंधों के समान अंतर लेके जाइए। हथेलियों का मुख ऊपर की ओर रखें और दोनों हाथों को कोहनी से मोड़ते हुए दाएं हाथ को दाएं कंधे पर और बाएं हाथ को बाएं कंधे पर स्थापित करें और दोनों कोहनी को छाती के सामने लेके आइए और धीरे धीरे दोनों कोहनी को घड़ी की सुई के समान घुमाइए। इसका अभ्यास एक और बार करेंगे। पूरा ध्यान कंधों पर और विपरीत दिशा में भी इसका अभ्यास करिए। धीरे धीरे श्वास लेते हुए ऊपर और श्वास छोड़ते हुए नीचे और दोनों हाथों को श्वास छोड़ते हुए नीचे लेके आइए और सामान्य स्थिति में विश्राम कीजिए। अगला अभ्यास कटी चालन का अभ्यास। दोनों पैरों को कंधों के समान अंतर रखें। दोनों हाथों को सामने से ऊपर कंधों के समान अंतर लेके आइए। हथेलियां के मुख अंदर की तरफ रहे और धीरे धीरे श्वास छोड़ते हुए दाएं तरफ राइट साइड कमर को घुमाइए और धीरे धीरे श्वास छोड़ते हुए सीधा आ जाइए। श्वास छोड़ते हुए सामान्य स्थिति में आइए। इसका अभ्यास विपरीत दिशा में श्वास छोड़ते हुए धीरे धीरे बाएं तरफ घुमाइए और धीरे धीरे श्वास। അന്താരാഷ്ട്ര യോഗാ ദിനത്തോടനുബന്ധിച്ച് കാശ്മീരിൽ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ചടങ്ങിൽ പങ്കെടുക്കുന്നു. യോഗാഭ്യാസ പ്രകടനമുണ്ട്. അവിടെ നിരവധി പേരാണ് ഒത്തുകൂടിയിട്ടുള്ളത്. ഇപ്പോൾ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി യോഗാഭ്യാസം നടത്തുകയാണ്. അവിടെ തിരുവനന്തപുരത്തേക്ക് വന്നാൽ പുതിയതായി ചുമതലയേറ്റ സഹമന്ത്രി സുരേഷ് ഗോപിയാണ് യോഗാ പ്രകടനങ്ങൾക്ക് നേതൃത്വം വഹിക്കുന്നത്. ആ ദൃശ്യങ്ങളാണ് നിങ്ങൾ കാണുന്നത്. हथेलियों का मुख नीचे की तरफ रहे और श्वास छोड़ते हुए बैठ जाइए और आधी कुर्सी के ऊपर बैठे जैसे और धीरे धीरे श्वास लेते हुए ऊपर खड़े हो जाइए। एक और बार इसका अभ्यास करेंगे। धीरे धीरे श्वास भरते हुए नीचे की तरफ और धीरे धीरे श्वास लेते हुए ऊपर की तरफ और दोनों हाथों को नीचे की तरफ और विश्राम कीजिए। यहाँ चालन क्रिया का अभ्यास समाप्त हुआ। अब हम योगासनों का अभ्यास शुरू करेंगे। सभी आसनों का अभ्यास एक एक बार करेंगे। पहला आसन ताड़ासन। दोनों पैरों के बीच में 2 इंच का दूरी बना के रखिए। दोनों हाथों को सामने से कंधों के समान अंतर लेके आइए। दोनों हथेलियों को मिलाइए और उंगलियों को फंसाइए और हथेलियों को बाहर की तरफ घुमाइए और धीरे धीरे दोनों हाथों को ऊपर उठाइए। हो सके तो एडियो को ऊपर उठाने का प्रयास। ഇന്ന് ജൂൺ 21 അന്താരാഷ്ട്ര യോഗാ ദിനം ആചരിക്കുകയാണ് ലോകമെമ്പാടും. ഇന്ത്യയും കേരളവും കേരളത്തിൽ തലസ്ഥാന നഗരത്തിലുമൊക്കെ പ്രധാനപ്പെട്ട പരിപാടികളൊക്കെ നടക്കുന്നുണ്ട്. തലസ്ഥാന നഗരത്തിൽ പരിപാടികൾക്ക് നേതൃത്വം വഹിക്കുന്നത് കേന്ദ്രമന്ത്രി സുരേഷ് ഗോപിയാണ്. തിരുവനന്തപുരത്ത് നിന്നും ജിബിൻ JP ചേരുന്നു. ജിബിൻ, തലസ്ഥാന നഗരത്തിലെ പരിപാടികൾ ഇന്ന് എങ്ങനെയൊക്കെയാണ്? ജിബിന് കേൾക്കാമെന്ന് വിചാരിക്കുന്നു. ജിബിൻ, തലസ്ഥാനത്തെ പരിപാടികൾ ഇന്ന് എന്തൊക്കെയാണ് യോഗാ ദിനവുമായി ബന്ധപ്പെട്ട്?
delighted and happy to have the support of IHC Poland, Union Poland, Dash Poland, and ശിവനെ കേൾക്കാൻ കഴിയുന്നില്ലെന്ന് വിചാരിക്കുന്നു. അന്താരാഷ്ട്ര യോഗാ ദിനവുമായി ബന്ധപ്പെട്ട് വിവിധ പരിപാടികളാണ് രാജ്യത്തുടനീളം നടക്കുന്നത്, ലോകമെമ്പാടും നടക്കുന്നത്. രാജ്യത്ത് ഇന്ന് കശ്മീരിലാണ് അന്താരാഷ്ട്ര യോഗാ ദിനവുമായി ബന്ധപ്പെട്ട പ്രധാനമന്ത്രി പങ്കെടുക്കുന്ന ചടങ്ങ് നടക്കുന്നത്. അവിടെ പരിപാടികൾ പുരോഗമിക്കുകയാണ്. അതുപോലെ തന്നെ തലസ്ഥാന നഗരത്തിലും പരിപാടികൾ പുരോഗമിക്കുന്നു.